दोस्तों, हमारा y का फॉर्मूला लिख रहा हूं मैं। एम जी कैपिटल एल बाय पाई आर स्क्वायर स्मॉल एल। यहां सिंबल्स अलग अलग दिए हैं। आयरन बार ऑफ लेंथ स्मॉल एल म्हणजे आपला हा फॉर्म्युला कसा टर्न होईल, एम जी स्मॉल एल होईल, पाय आर स्क्वेअरच्या ऐवजी एच होईल आणि इलॉंगेशनचं ई येईल. वाय बदलत नसतं, वायचं मटेरियल प्रॉपर्टी एम जी चेंज होत नाही. म्हणजे या दोघांमधलं रिलेशन हे तर असं काहीच नसतं. ई आणि ए इन्व्हर्स प्रपोर्शनल आहे, स्मॉल एल आणि ई डायरेक्ट प्रपोर्शनल आहे. म्हणून आमचा आन्सर बघा, तुम्ही ई ला इकडे घ्या, फॉर्म्युला कसा होईल, ई इज इक्वल टू एम जी बाय वाय ए इंटू स्मॉल एल होईल का नाही. आणि ब्रॅकेट टर्म्स आर कॉन्स्टंट, therefore elongation directly proportional to L. This is what our answer. मेरे पास एक छोटा सा प्रैक्टिकल है आपको बताने के लिए. क्या आप लोगों को ये स्टैंड दिखाई देता क्या रे? हाँ, दिखाई देता है क्या नहीं? दिखाई दे रहा है. मेरे पास कुछ ऐसा लोड है, एक ये लोड है और एक ही कंपनी के रबर बैंड से, ये देखो ये रबर बैंड ऐसे. क्या रबर बैंड दिखाई देते आप लोगों को? ये काले बैकग्राउंड में दिखाता हूं आप लोगों को. ये रबर बैंड, ये तीनों के तीनों एक ही कंपनी से लाए वाले. देखो देखो, मैं एक रबर बैंड इसको ऐसा सस्पेंड करता हूं और या रबर बैंड वरून रबर बैंडला आम्ही हे मास सस्पेंड केलंय. बघा किती इलॉंगेशन झालं. बघा इथपर्यंत होतं ते, आता एवढं इलॉंगेशन झालं. तुमच्या मोबाईलवर रेफरन्स पॉइंट धरू शकता तुम्ही किती किती होतात. या नाहीतर मी माझ्या असा खांद्याजवळ पकडतो याला. बघा आता सध्याला आता माझ्या या खांद्याचा रेफरन्स पॉइंट आहे तो. मी काय करतो आता, एक रबर बँडच्या ऐवजी दोन रबर बँड घेतो आणि मग सस्पेंड करतो. इलॉंगेशन पहिल्या इतकं झालं का जास्त झालं? माझा एमबी मी तेवढाच ठेवला, एमजी लोड तेवढाच ठेवलेला आहे. इलॉन्गेशन कमी का जास्त? कमी, लेस हुआ. मैं और तीसरा बैंड लगा देता तो अब देखो कितना, क्या दो के मुकाबले और कम हुआ? ये कम हुआ है कि नहीं? हुआ है, यस. तो फिर मैंने क्या चेंज किया? मैंने मटेरियल चेंज किया, ओरिजिनल लेंथ चेंज की, एरिया क्रॉस सेक्शन चेंज किया, वेट चेंज किया. क्या चेंज किया? इलॉन्गेशन तो कम हुआ, बट व्हाट इज चेंज्ड? विल यू टेल मी व्हाट इज चेंज्ड? हाँ तनिष्क, यार ग्रेट बॉय. यस शिवानी, यस 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 यस. मैंने ये रबर बैंड की साइज 3 लिया, मतलब साइज बढ़ा दी. जैसा एक लेता तो ऐसा होता था, 2 लिया तो ये ऐसा हुआ, 3 लिया तो ये ऐसा हुआ. इसके कारण भले लोड तुम सेम लगा दो, पर ये अगर होता था तो ये इतना लंबा होता था, 2 लिया तो कम लंबा हुआ और 3 लिया तो थोड़ा सा डिफरेंस महसूस हुआ, है क्या नहीं? तो ये है हमारा. फिर एरिया क्रॉस सेक्शन बढ़ाने से इलॉन्गेशन कम हुआ क्या ज्यादा? कम हुआ. तो फिर ये दोनों डायरेक्टली प्रोपोर्शनल है या इनवर्सली प्रोपोर्शनल है? इलॉन्गेशन एंड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल है या इनवर्सली प्रोपोर्शनल है? ये तो इनवर्सली प्रोपोर्शनल है, इसीलिए तो अपना फॉर्मूला था ना, y इज इक्वल टू एफ एल बाय ए स्मॉल एल. देखो ये
नीचे के जो दो टर्म्स है वो मल्टीप्लीकेशन में है कि नहीं, मतलब इनवर्सली प्रोपोर्शनल है कि नहीं। L इज इक्वल टू एफ एल बाय वाई, ये तीनों के तीनों कांस्टेंट, ब्रैकेट के टर्म सारे कांस्टेंट, मटेरियल बदला नहीं, फोर्स बदला नहीं, कैपिटल एल भी बदली नाही, पण इलॉन्गेशन मात्र बदललं. स्मॉल एल इज इनवर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. समजा जर कधी मी एकच घेतला बघा, आता मी काय केलं, हा आपला एकच रबर बँड घेतला आणि मास एवढं लावलं. जर का मी मास कमी केलं तर इलॉन्गेशन बघा काय होत आहे, बघा 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 बघा. रेफरन्स पॉइंट तुम्हालाच घेणं तुमच्या मोबाईल मध्ये. मी आणखी मास कमी करतो, आणखी मास कमी करतो, इलॉन्गेशन कमी होतंय की नाही. हा, इलॉन्गेशन डिक्रीजेस, कारण फोर्स कमी होतो म्हणून. मग फोर्स आणि इलॉन्गेशन यांचं रिलेशन कसं आहे सांगा, डायरेक्टली प्रपोर्शनल का इनव्हर्सली प्रपोर्शनल. बघा मी आता वेट ऍड करत चाललो, वेट ऍड करत गेल्यानंतर माझा हा रबर बँड जास्तीचा इलॉंगेट झाला. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो दोस्तों F is directly proportional to L, so one can write same formula, F is equal to Y A by L into small l. Force is directly proportional to L. आणि मित्रांनो दुसऱ्या एका चॅप्टर मध्ये आम्ही फोर्स कॉन्स्टंट बघणार आहोत. डायरेक्ट बघितला का आपण फोर्स कॉन्स्टंट एका वेळेस, कुठेतरी आपण फोर्स कॉन्स्टंट बघितला का रे. वर्क पॉवर एनर्जी मध्ये फोर्स कॉन्स्टंट के, अरे बघितला का रे, आठवतं का, मला आठवलं थोडं 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 थोडं. फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग, फोर्स कॉन्स्टंट ऑफ द कॉइल, पाहिला की नाही. मग आपण म्हटलं होतं की नाही फोर्स इज इक्वल टू के एक्स. अरे असं म्हटलं होतं का बघा, एक्स फॉर इलॉंगेशन होतं की नाही. मग इथं के ला आपण काय नाव दिलं होतं, त्या के ला नाव काय दिलं होतं सांगा त्या कॉइलच्या. मग म्हणाल मी तुम्हाला आठवलं, व्हॉट इज द के. क्या बात है, इट इज स्प्रिंग कांस्टेंट. एफ इज इक्वल टू के एक्स. तर हा के होता स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट. मग हा फॉर्म्युला जरा कंपेअर करा बरं. F is equal to Y A by capital L into small l. F च्या जागेवर F आहे, इलॉंगेशन इथेही इलॉंगेशनच. मग इथे या Y A by capital A ला आपण स्प्रिंग फोर्स कांस्टेंट म्हणू शकतो की नाही. यहां पर ये Y ए बाय कैपिटल एल को बोला जाएगा फोर्स कांस्टेंट. दो दो चैप्टर्स का रिलेशन लेकर आना है तो ऐसा कुछ तो भी जुगाड़ करना पड़ता.